दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष, राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर। चंद्रे येथील भैरवनाथ मंदिर येथे श्री पुरुषोत्तम मास अधिक मास निमित्त शुक्रवार दिनांक 5/6/2026 ते दिनांक शुक्रवार 12/6/2026 अखेर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन। हवप आर.डी. पाटील, हवप संजय हळदकर, हवप लक्ष्मण मोरे, हवप माणिक पाटील यांची माहिती। हवप आर.डी. पाटील, हवप संजय हळदकर, हवप लक्ष्मण मोरे, हवप माणिक पाटील यांची माहिती। राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथे असलेल्या श्री भैरवनाथ मंदिर येथे श्री पुरुषोत्तम मास अधिक मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 5 जून 2026 ते शुक्रवार दिनांक 12 जून 2026 अखेर करण्यात आले असल्याची माहिती हबप आर.डी. पाटील, हबप संजय हळदकर, हबप लक्ष्मण मोरे, हबप माणिक पाटील यांनी दिली। शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 10 वाजता दीप प्रज्वलन, ज्ञानेश्वरी पारायण व ध्वजारोहणाने सप्ताहास प्रारंभ होणार आहे। दररोज पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 ते 11 श्री ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 7 ते 9 कीर्तन तसेच रात्री 9 ते 12 हरिजागर होणार आहे। दिनांक 5 जून रोजी दुपारी 2:30 ते 3 गोमाता पूजन तर दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री क्षेत्र कनेरी मठचे 49वे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे प्रवचन होणार आहे। सप्ताहादरम्यान विविध मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने होणार असून त्यामध्ये शुक्रवार दिनांक 5 जून रोजी हबप अरुण पोवार तळाशी, शनिवार दिनांक 6 जून रोजी हबप राजू महाराज चंदूर, रविवार दिनांक 1 जून रोजी हबप संभाजी चव्हाण महाराज मांढरे, सोमवार दिनांक 8 जून रोजी हबप शिवाजी सूर्यवंशी महाराज नरतवडे, मंगळवार दिनांक 9 जून रोजी हबप पांडुरंग उपलानी महाराज औचित्यवाडी, बुधवार 10 जून रोजी हबप नारायण एकल महाराज जोगेवाडी तसेच गुरुवार दिनांक 11 जून रोजी हबप ओंकार कापूरकर महाराज नाटोली 32 शिराळा यांचे कीर्तन होणार आहे। या सप्ताहात तळाशी, कावणे, चंद्रे, बेलवळे, बुद्रुक, शेळेवाडी, निगवे, वाळवे खुर्द, बेले, बाचणी, नागाव, नंदगाव, कासारवाडा, टिटवे, अर्जुनवाडा व भडगाव येथील भजनी मंडळे साथ देणार आहेत। गुरुवार दिनांक 11 जून रोजी हरिजागर तसेच स्वरसंगम भजनी मंडळ वाळवे खुर्द यांचा कार्यक्रम होणार आहे। तर शुक्रवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 7 ते 8 ज्ञानेश्वरी पारायण सांगता, सकाळी 9 ते 10 हबप कुलदीप खोत महाराज कोगेल यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे। या धार्मिक सोहळा व महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन हबप आर.डी. पाटील, हबप संजय हळदकर, हबप लक्ष्मण मोरे, हबप माणिक पाटील यांनी केले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह चंद्रे गावामध्ये दिनांक 5 जून ते 12 जून अखेर संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी या पुरुषोत्तम मासानिमित्त 5 तारखेला वीणापूजन, हरिभक्तपरायण शंकर मोरे आणि व्यासपीठ चालक ज्ञानेश्वरी वाचनाचे जे व्यासपीठ चालक आहेत ते सदाशिव पाटील यांच्या कार्यक्रमानं या सप्ताहाची सुरुवात होणार आहे। विनेकरी शंकर विष्णू मोरे, अजित रघुनाथ पाटील चोपदार आणि बळवंत विष्णू पाटील चोपदार म्हणून ही लोक गावातील या कार्यक्रमासाठी चोपदाराचं काम या कार्यक्रमासाठी करणार आहेत। दैनंदिन कार्यक्रम या पद्धतीने आहेत की पहाटे 4 ते 6 काकड आरती होणार आहे, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण वाचन होणार, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 7 ते 9 कीर्तन आणि 9 नंतर 9 ते 12 हरिजागराचा कार्यक्रम या भैरवनाथ देवालयामध्ये ग्रामदैवत भैरवनाथ देवालयामध्ये संपन्न होणार आहे। दिनांक 5 तारखेपासून ते 12 तारखेअखेर वेगवेगळे कीर्तनकार या ठिकाणी आपली सेवा बजावणार आहेत। हरिभक्त पारायण अरुण पवार तळाशी, हरिभक्त पारायण राजू महाराज
महाराज चंदूर, संभाजी चव्हाण महाराज गजर वांद्रे, हरिभक्त परायण शिवाजी सूर्यवंशी महाराज नरतवडे, पांडुरंग उपलाणे महाराज औचितवाडी, नारायण एक्कर महाराज जोगेवाडी, ओंकार कापूरकर महाराज नाटोली या सर्वांचा कीर्तन सेवेचा कार्यक्रम आपल्या मंदिरामध्ये या कार्यक्रमानिमित्त सुद्धा संपन्न होणार आहे. आणि या कार्यक्रमाला साथ देणारे या पंचकृषीतील असणारे सर्व भजनी मंडळ तळाशी, कावणे, चंद्रे, बेल्लवळे, शेळवाडी, निगवे, नागाव, नंदगाव, कितवे, अर्जुनवाडा, नागाव, वाळवे खुर्द, कसबा वाळवे या सर्व पंचकृषीतील असणारे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी साथ देणार आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी 5 तारखेला दुपारी 2 ते 3 या कालावधीमध्ये गोमाता पूजन व 3 ते 5 प्रवचन की सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ त्यातले अदृश्य कांडसिद्धेश्वर महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी 5 तारखेला होणार आहे. त्याचबरोबर गुरुवारी साधारणपणे हरिजागर स्वरसंगम भजनी मंडळ वाळवे खुर्द यांचा भजनाचा कार्यक्रम, सुश्राव्याचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि शुक्रवारी 12 तारखेला कुलदीप खोत महाराज, हरिभक्तपरायण कुलदीप खोत महाराज कोगिल यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. आणि त्यानंतर महाप्रसादा सर्व भाविकांसाठी या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व गावातील आबालवृद्ध किंवा भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ व्हावा, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.